नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती जीके सामान्य ज्ञानचे प्रश्न आपण पाहणार आहोत। 30 प्रश्न आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। अति महत्त्वाचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण पाहूयात पहिला प्रश्न। महात्मा गांधींना भारतात परतण्याचे आवाहन रिकामी जागा यांनी केले? ए न्यायमूर्ती रानडे, बी गोपाळकृष्ण गोखले, सी लोकमान्य टिळक, डी यापैकी नाही। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगायचे आहे विद्यार्थी मित्रांनो। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी गोपाळकृष्ण गोखले। पुढील प्रश्न आहे, मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो कोण होते? ए लोकमान्य टिळक, बी न्यायमूर्ती रानडे, सी फिरोजशाह मेहता, डी नानाशंकर शेठ। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी नाना जगन्नाथ शंकर शेठ। पुढील प्रश्न आहे, सायमन कमिशनला लाहोरमध्ये कोणी विरोध केला होता? ए लाला लजपत राय, बी महात्मा गांधी, सी पंडित नेहरू, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए लाला लजपत राय। पुढील प्रश्न आहे, चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? ए सविनय कायदेभंग, बी असहकार चळवळ, सी खेडा सत्याग्रह, डी यापैकी नाही। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। याचे योग्य उत्तर बी असहकार चळवळ। पुढील प्रश्न आहे, भाषणाचा अधिकार कोणत्या कलमानुसार नागरिकांना प्राप्त झाला आहे? ए कलम 18, बी कलम 19, सी कलम 20, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कलम 19। पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात? ए 10, बी 12, सी 15, डी 17। खूपच महत्त्वाचे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा डी याचे योग्य उत्तर आहे 17 सदस्य असतात। पुढील प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? ए सरपंच, बी ग्रामसेवक, सी तलाठी, डी कोतवाल। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी ग्रामसेवक। पुढील प्रश्न आहे, फाशीला दया देण्याचा अधिकार कोणाला असतो? ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी मुख्यमंत्री, डी लोकसभा अध्यक्ष। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी राष्ट्रपतीला दया देण्याचा अधिकार असतो। पुढील प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी महात्मा फुले, सी गोपाळ गणेश आगरकर, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी महात्मा फुले यांचे आहे शेतकऱ्यांचा आसूड। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, 1936च्या फेजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ए सुभाषचंद्र बोस, बी जवाहरलाल नेहरू, सी मौलाना आझाद, डी यापैकी नाही। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी जवाहरलाल नेहरू। पुढील प्रश्न आहे, लोकसभेच्या निवडणुकीत नवीन खर्च मर्यादेनुसार उमेदवार किती खर्च करू शकतात? ए 70 लाख रुपये, बी 75 लाख रुपये, सी 77 लाख रुपये, डी 79 लाख रुपये। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी 77 लाख रुपये खर्च करू शकतात। पुढील प्रश्न आहे, 80वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कुठे झाली? ए केवाडिया, बी इंदोर, सी सुरत, डी दिल्ली। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए केवाडिया। 80वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कुठे झाली? तर केवाडियाला झाली। पुढील प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात गो कॅबिनेट बनवण्यात आली आहे? ए मध्य प्रदेश, बी उत्तर प्रदेश, सी गुजरात, डी कर्नाटक। तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए मध्य प्रदेश राज्यात बनवण्यात आली। पुढील प्रश्न आहे, जम्मू काश्मीरसाठी कोणती भाषा अधिकृत करण्यात आली आहे? एक काश्मीरी, बी हिंदी, सी डोंगरी, डी वरीलपैकी सर्व। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व। पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत, लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा झेंडा फडकवण्याचा अधिकार कोणी बजावला आहे? ए जवाहरलाल नेहरू, बी इंदिरा गांधी, सी मनमोहन सिंग, डी यापैकी नाही।
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा झेंडा फडकवण्याचा अधिकार बजावलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. स्वराज्य हे कोणचे पुस्तक आहे? ए अरविंद केजरीवाल, बी सुषमा स्वराज, सी अरुण जेटली, डी यापैकी नाही. उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा. चला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरविंद केजरीवाल. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख कोण असतात? ए पोलीस आयुक्त, बी पोलीस अधीक्षक, सी पोलीस महासंचालक, डी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी पोलीस महासंचालक असतात. पुढील प्रश्न आहे पोलीस खाते हा रिकामी जागा सूचीतील विषय आहे. ए संघ सूचीतील, बी राज्य सूचीतील, सी समवर्ती सूचीतील, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बी राज्य सूचीतील पोलीस खाते हा विषय आहे. तर पुढील प्रश्न आहे कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो? ए 21 ऑक्टोबर, बी 21 सप्टेंबर, सी 20 ऑक्टोबर, डी 20 सप्टेंबर. तर योग्य उत्तर आहे ए 21 ऑक्टोबर रोजी पोलीस हुतात्मा दिन पाळला जातो. पुढील प्रश्न आहे सज्जनगड हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए पुणे, बी सातारा, सी सांगली, डी कोल्हापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सातारा जिल्ह्यात सज्जनगड हे ठिकाण आहे. तर पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते देवीचे स्थान अर्धपीठ आहे? ए माहूरगड, बी कोल्हापूर, सी तुळजापूर, डी वणी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी वणी. पुढील प्रश्न आहे जायकवाडी धरणाला कोणत्या देशाने सहकार्य केले आहे? ए जपान, बी रशिया, सी अमेरिका, डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए जपान या देशाने जायकवाडी धरणाला सहकार्य केलेले आहे. पुढील प्रश्न आहे रिकामी जागा या शहराला मराठवाड्याची राजधानी म्हणतात. ए जालना, बी नांदेड, सी छत्रपती संभाजीनगर, डी यापैकी नाही. याचे उत्तर आहे सी छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राची पूर्व सीमा कोणत्या नदीने निर्धारित केलेली आहे? ए तापी, बी नर्मदा, सी इंद्रावती, डी गोदावरी. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी इंद्रावती नदीने महाराष्ट्राची पूर्व सीमा रेषा निश्चित केलेली आहे. पुढील प्रश्न आहे राज्यसभेची तरतूद घटनेत किती कलमात दिलेली आहे? ए कलम 52, बी कलम 61, सी कलम 69, डी कलम 80. तर विद्यार्थी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे डी कलम 80. राज्यसभेची तरतूद घटनेत किती कलमात दिलेली आहे? तर डी कलम 80 लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरण्यात येते? ए घटनाभंग, बी पदरिक्त, सी महाभियोग, डी यापैकी नाही. उत्तर माहिती असल्यास तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगायला विसरू नका. तर याचं उत्तर आहे सी महाभियोग. राष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरण्यात येते? तर सी याचे योग्य उत्तर होईल महाभियोग. पुढील प्रश्न आहे भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी कोणत्या कलमानुसार करण्यात आला आहे? तर ए 310, बी 315, सी 370, डी 371. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 315 अनुसार भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी 315 नुसार करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात. कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? ए संपत्तीचा हक्क, बी स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य, सी समतेचा हक्क, डी धर्म स्वातंत्र्याचा हक्क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क नाही आहे. पुढील प्रश्न आहे भारतात राज्यघटनेच्या कलम 360 नुसार आणीबाणी किती वेळा लागू करण्यात आली आहे? ए 3 वेळा, बी 2 वेळा, सी एकदाही नाही, डी एकदा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी एकदाही नाही. भारत राज्यघटनेच्या कलम 360 नुसार आणीबाणी एकदाही नाही करण्यात आली आहे. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो? ए लोकसभा सदस्य, बी विधानसभा सदस्य, सी विधान परिषद, डी राज्यसभा सदस्य.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सी. विधान परिषद. राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत कोणाचा सहभाग नसतो, तर सी याचे योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अति महत्त्वाचे प्रश्न आपण पोलीस भरतीसाठी घेतलेले आहेत 30 प्रश्न. तर तुमचा स्कोर किती आला, किती प्रश्न तुमचे बरोबर आले आणि तुम्हाला प्रश्न आजचे कसे वाटले ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर आणखी प्रश्न टाकायचे ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.